त्या मनातून शिकणं गरजेचं आहे. जसा 17व्या वर्षी तो आवेश होता इस्रायलच्या नावासंबंधाने, देवासंबंधाने, तसाच आवेश तो जेव्हा इस्रायलचा राजा झाला तेव्हा देखील तो कायम होता. कायम राहणं फार महत्वाचं आहे. दाविदाचं मन आपल्याला का पाहता येतं? त्याच्या मनासारखा मनुष्य परमेश्वराने लाखो करोडो लोकांमधून का शोधला? आणि त्याचं मन कसं एखादा म्हणला असता परमेश्वरांना सांगितलं ना मंदिर बांधायची नाही, कशाला काय करतो हेच मग काय मला पडले ना मोठ्या भावले ना शर्मा, मुलाचं नाव काय होतं शर्मा. पण त्यांनी कसं केलं? पुष्कळश तयार केली, पुष्कळच त्या व्यतिरिक्त त्याचं चित्त परमेश्वराच्या मंदिराकडे लावलं होतं आणि त्यामुळे त्यांनी आपला स्वतःचा देखील सोन्या रुपयाचा संग्रह त्यासाठी